या मंदिराच्या जागेवर आधी समुद्र होता. हो, बरोबर ऐकलं. आज आपण आलोय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये असलेल्या मिडगावणे गावात. इथे एक 800 वर्ष जुनं हे अंजनेश्वराचं जागृत देवस्थान आहे. मंदिराची रचना गोमंतक वास्तुशैलीवर आधारित आहे. मंदिराच्या आधी इथं समुद्र होता. एका वादळात मलबारवरून आलेली बोट इथं अडकली आणि बोटीतला मुसलमान नावाडी आपल्या जीवासाठी मनोमन देवाचा धावा करू लागला. पुढे इथे त्याची बोट अडकून राहिली आणि तो वाचला. या मंदिराच्या आवारात त्याची पीर आहे आणि विशेष म्हणजे याची पूजाही मंदिराचे पुजारीच करतात. तसेच दुसरी आख्यायिका अशी की इथे एका गवळ्याची गाय रोज जिथे आज पिंड आहे तिथे येऊन दूध द्यायचे. कुतूहलाने सगळ्यांनी खोदल्यावर त्यांना पिंड मिळाली आणि पुढे याचे मंदिर सुद्धा झाले. मंदिराच्या आवारात 2 विहिरी आणि घोडविहीर आहे. प्रवेशास असणारा गोपुरा किंवा नगरखाना तसेच जांभा दगडाच्या दीपमाळा अगदी लक्ष वेधून घेतात. आवारात असलेली फुलझाडे मंदिराच्या सौंदर्यात भरच घालतात. इथं आल्यावरती मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते आणि खूप सारी पॉझिटिव्हिटी घेऊन आपण परत जातो. मंदिराकडे आलात तर मंदिराजवळ असलेलं एक तळ आहे, इथं नक्की भेट द्या. जवळच समुद्र किनारा सुद्धा आहे आणि इथून विजयदुर्ग किल्ला स्पष्ट दिसतो. तर कोकणात यायचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण आत्ताच तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा.